नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। आळंदी मरकळ रस्त्यावर चऱ्होली येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 शाळकरी मुलांचा जीव बचावला। स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस इंद्रायणी नदीवरील कठडा तोडून पुढे गेल्याची घटना ही गुरुवारी दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास आळंदी मरकळ रोडवरील दाभाडे सरकार चौकात घडली। गुरुवारी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलची बस आळंदी मरकळ रोडने विद्यार्थी घेऊन जात होती। चऱ्होली येथील दाभाडे सरकार चौकाजवळ इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले। स्कूल बसने नदीवरील पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिली। यावेळी कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर गेली। बसमध्ये 70 विद्यार्थी होते। स्थानिक तरुणांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना बाहेर काढले। स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। काळ आला होता पण वेळ नाही, अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे। मध्य प्रदेशामधील सीमा भागात जाऊन तिथल्या स्थानिकांना हाताशी धरून तिथून खरेदी करून आणलेले पिस्तूल महाराष्ट्रभर फिरून गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये खेड तालुक्यातील एकाचा समावेश आहे। पोलिसांनी 4 पिस्तूल आणि 6 काडतुसे जप्त केले। दुर्गेश बाप्पू शिंदे वयवर्ष 37 राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे अटक केलेल्या पिस्तूल विक्रेत्याचे नाव आहे। त्याच्यासह प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ वयवर्ष 32 सध्या राहणार राजगुरुनगर तालुका खेड मूळ राहणार वाळत तालुका खेड याला अटक करण्यात आली आहे। पिस्तूल विक्रीसाठी एक जण चिंचवड भागात आल्यानंतर पोलिसांनी त्याला पळून जाताना शिथापीने ताब्यात घेतला। त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त केले। दुर्गेश याचा साथीदार प्रवीण ओव्हाळ याला खेड परिसरातून ताब्यात घेतला। त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त केले। प्रवीण ओव्हाळ हा शिरूर व खेड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार आहे। त्याने शिरूर परिसरात पिस्तूल आणि घातक हत्यारांसह महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकून लाखो रुपये लुटले होते। घोडेगाव परिसरातून त्याने एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याचा खूनही केला होता। खेड तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून रमेश ज्योतिराम वाल्मिकी वयवर्ष 51 याला 20,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली। त्याच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुधवारी दिनांक 3 जुलै 2024 रोजी झालेल्या या कारवाईमुळे खेड महसूल विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। तालुक्यातील 32 वर्षीय तक्रारदार पुरुषाने याबाबत तक्रार केली होती। तक्रारदार यांनी कुरुळी या गावी एक तुकडाबंदीची जमीन खरेदी केली होती। त्या जमिनीची नोंद 7/12 उतार्यावर होण्याकरता व त्याप्रमाणे नोंदणीचा आदेश मिळण्यासाठी तक्रारदार यांनी रितसर अर्ज केला होता। त्याकरिता असणारी शासकीय रक्कम चलनाने भरलेली होती। लोकसेवक रमेश वाल्मिकी यांनी सदरचा आदेश मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडी अंती 20,000 रुपये ठरले। ही रक्कम घेताना रमेश वाल्मिकी याला रंगेहात पकडण्यात आले। अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून 4 जणांनी कट रचून एकास लाकडी दांडक्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। सदरची घटना चाकण शिक्रापूर रस्त्यावर भारत पेट्रोल पंपाजवळ घडली। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात 4 अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून महिलेसह 4 जणांना अटक केली आहे। याबाबत कडाचीवाडी या ठिकाणी राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून एक महिला व राम आनंदराव श्रीरामे राहणार निघोचे तालुका खेड, साईनाथ अशोक बेलकर वयवर्ष 23 राहणार राणूबाईमळा तालुका खेड, सागर संतोष शेळके वयवर्ष 20 राहणार मोशी तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या महिलेला तिच्या पतीचे आणि फिर्यादी यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। त्यावरून मारहाण करण्यात आली। यामध्ये फिर्यादी यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला तर डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत होऊन जखमी झाले। चाकण पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे, तर पुढील तपास सुरू आहे। खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक या ठिकाणी बर्फाच्या कारखान्यात वीज मीटर बायपास करून मीटरमधील होणाऱ्या विजेचा वापर नियंत्रित करत लाखो रुपयांची वीज चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला। या प्रकरणी वीज वापरकर्ते सुरेश ज्ञानेश्वर पवार राहणार खरपुडी बुद्रुक तालुका खेड यांच्यावर 2,23,046 युनिटच्या विजेची चोरी केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत भरारी पथकाच्या उपकार्यकारी अभियंता सोनल समीर टोकेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक जीवघेणे खड्डे पडल्याने अनेक वाहने अपघातग्रस्त होत आहेत। रस्त्याच्या लगतच्या साईड पट्ट्या खचल्या असून पावसाचे पाणी त्यात साचून राहत आहे।
कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे व्हायची तेव्हा होऊ द्या, मात्र तातडीने हे खड्डे तरी बुजवा अशी मागणी प्रवासी करत आहेत। खेड तालुक्यातील चिंचोशी ते केंदूर राज्य महामार्ग क्रमांक 129 या रस्त्याचे चिंचोशी घाट भागात रस्ता रुंदीकरण काम करण्याची मागणी स्थानिक दोन्ही गावांचे नागरिक करत आहेत। शिरूर व खेड तालुक्यातील गावांना जोडणारा तसेच थेट आळंदी देवाची या ठिकाणी जाणारा हा रस्ता मोहितेवाडी ते चिंचोशी घाट तळपर्यंत रुंदीकरण काम झाले आहे। पुढे केंदूर गावाकडे काही प्रमाणात काम झाले आहे, मात्र घाट भागात रस्ता अरुंद असून त्या ठिकाणी रुंदीकरण आणि संरक्षक भिंत कामे केल्यास या रस्त्यावर आणखी वाहतूक वाढणार आहे। तसेच घाटात विद्युत रोषणाई देखील केली तर रात्रीची भीती प्रवाशांना राहणार नाही, असे देखील दोन्ही गावातील स्थानिक शेतकरी व नागरिकांनी पुणे लाईव्ह न्यूज सोबत बोलताना सांगितले। चाकण एसटी बस स्थानक आवार समस्यांचे माहेरघर झाले आहे। प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे। फलाटा समोर जमिनीला लावलेले लोखंडी अँगल खाली पडले आहेत, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे। त्यामुळे काही गडबडीत बसकडे धावणारे प्रवासी अडखळत आहेत। मोठ्या संख्येने प्रवासी या स्थानकात येत असतात, मात्र मागील अनेक दिवसांपासूनच्या बस स्थानकातील समस्येकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे। किसान सभेच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील डेहणे या आदिवासी भागात 108 ची रुग्णवाहिका सुरू झाली आहे। शासकीय हिरडा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे। खेड तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रुग्णवाहिका नसल्यामुळे गर्भवती महिलांना आपला जीव गमवावा लागला होता, तर काही वेळा गर्भवती महिलांच्या बाळाचा जीवही गमवावा लागला होता। तसेच सर्पदंश झालेले अनेक सामान्य माणसे यांना योग्य वेळी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना खासगी गाड्यांच्या प्रवासामध्ये व अपुऱ्या सुविधांमुळे अर्ध्या रस्त्यातच आपले प्राण गमवावे लागले होते। आता डेहणे या आदिवासी भागात 108 ची रुग्णवाहिका सुरू झाली आहे। महाळुंगे विविध विकास कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सुमन काशीनाथ गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी कुसुम श्यामराव सांडभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। ही निवडणूक बिनविरोध पार पडली। चाकण ते आंबेठाण रस्त्यावर काही भागात खूप मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक कचरा आणून टाकत आहेत। रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। या भागातील नागरिकांनी चाकण पालिकेसह लगतच्या खराबवाडी आणि बिरदवडी ग्रामपंचायतीकडे विचारणा केल्यावर आमची हद्द नसल्याचे सांगत सर्वांनी जबाबदारी झटकली आहे। त्यामुळे त्या भागातील नागरिक आणि प्रवासी दुर्गंधीचा सामना करत आहेत। महाराणा प्रताप कबड्डी संघ चाकण यांचा खेळाडू अमोल कुसाळकर याची महाराष्ट्र राज्य पुरुष वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड विभागातून निवड झाल्याबद्दल त्याचे चाकणमध्ये अभिनंदन करण्यात आले। महायुती सरकारची बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ खेड तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या चाकण येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला। खेड विधानसभेमध्ये 5 गाड्या या योजनेची माहिती व प्रसार करण्यासाठी सुरू केल्या आहेत। यावेळी स्थानिक महिला आणि पदाधिकारी यांनी काय सांगितले पाहूया। प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मी अभिनंदन करतो। त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या खेड तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये गोरगरीब महिला असेल 21 ते 65 वयोगटापर्यंत महिलांना 1500 रुपये चालू केलेले आहेत। विशेष म्हणजे ज्यामध्ये उत्पन्नाची अट नाही, ज्या महिलांचं पहिले मागच्या वेळेस त्यांना 5 एकरपेक्षा जास्त शेती होती ती सुद्धा अट काढून टाकली आणि पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असेल त्या धारक असतील त्यांना सगळ्यांना 1500 रुपये याप्रमाणे दर महिन्याला 1500 रुपये योजना मिळणार आहे। विशेष करून त्या योजनेचा शुभारंभ करत असताना मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहेत की आपल्या प्रत्येक कुठलीही महिला यापासून वंचित राहिली नाही पाहिजे, याची जनजागृती करा आणि प्रत्येक महिलेचं प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याला शिवसैनिकांना सांगून सगळे आमचे युवा तालुका प्रमुख असतील, युवा जिल्हा प्रमुख असतील, सगळीच मंडळी असतील, सगळे आपली फादरवडी असतील, महिला आघाडी असेल, त्यांना सगळ्यांना सांगून प्रत्येक महिलांच्या घरी प्रत्येक शिवसेनेच्या घरी जाऊन एका कुटुंबातील विवाहित महिला असेल, अविवाहित मुलगी असेल या सगळ्यांची फॉर्म भरून घेऊन सगळ्यांना 1500 रुपये चालू झाले पाहिजे। ही क्रांतिकारक योजना निश्चितपणानं या महायुती सरकारने चालू केली। प्रथमतः मुख्यमंत्री साहेबांचं आम्ही निश्चितपणे अभिनंदन करतो। ही जी योजना आहे माझी लाडकी बहीण ही आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, तर मग आम्ही मुख्यमंत्री वगैरे त्यांचं स्वागत करतो। ही योजना आमच्यासाठी महिलांसाठी खूप चांगली आहे। मी मुख्यमंत्री ही योजना आतापर्यंत कोणी आणली नव्हती, पण एकनाथ शिंदे यांनी ही योजना महिलांसाठी आणली आहे। मी त्यांचं अभिनंदन करते आणि थँकफुल आहे त्यांना खूप। मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना आणली आहे ती आम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून एक 15 3 व्हीलर गाड्यांच्या मार्फत ॲडव्हर्टायझिंगच्या मार्फत आम्ही खेड तालुक्यात संपूर्ण भागाभागांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू। शिवसेना खेड तालुका संघटक महादेव लिंबोरे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याच्यामुळं संपूर्ण राज्यातील महिला स्वावलंबी होणार आहेत आणि अभिमानानं आपला प्रपंच करणार आहेत। आणि म्हणून खेड्यापाड्यातल्या आणि राज्यातल्या सर्व ज्या गरीब महिला असतील, पिवळ्या आणि केसरी असतील, त्या सर्व महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि स्वावलंबी देण्यासाठी ही योजना निश्चितप्रमाणे फलदायी ठरणार आहे। आणि ही योजना यशस्वी करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी खेड तालुक्यातून ही संघटनेच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि शक्यतो या महिलांचे जास्तीत फॉर्म कसे भरले जातील यासाठी सुद्धा महिलांना मदत करणार आहे। आणि या योजनेबद्दल सर्व महिलांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांना मनापासून धन्यवाद देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे। खेड तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिला करत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण ते तुम्ही आता डॉक्युमेंट भेटतात का लवकर? तुम्ही काय काय घेऊन आले ग्रामपंचायत मधून? वारीखेड आळंदीची तालुक्यातील कानाकोपऱ्यातील प्रश्न जाणून घेण्याच्या संकल्पनेतून 15 दिवसांची नाविन्यपूर्ण वारीचे आम आदमी पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे। खेड तालुक्यात जनतेचे प्रश्न जाणून घेणाऱ्या आगळ्यावेगळ्या वारीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आपचे युवा प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी पुणे लाईव्हला सांगितले आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।